गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पुन्हा सुरू. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे सविस्तर माहिती. राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नव्याने सुरू केली आहे. एप्रिल 2022 पासून ही योजना खंडित झाल्याने राज्य पातळीवर हजारो प्रस्ताव मदतीच्या प्रतीक्षेत होते. या प्रस्तावाची तत्काळ पडताळणी करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब अडचणीत येत यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना 6 वर्षापूर्वी सुरू केली होती. विम्याच्या हप्त्या शासन भरते. या योजनेनुसार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्याचबरोबर एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख तर 2 अवयव निकामी झाल्यास 2 लाखाची मदत संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते. विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, बुडून मृत्यू किंवा विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेल्या अपघातात, वीज पडून मृत्यू होऊन उंचावरून पडून झालेल्या अपघातात, स्पर्शदंश किंवा विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिंस्र जनावरांसाठी किंवा जनावरांनी हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगली आणि अन्य कोणत्याही अपघाताचा समावेश केला आहे. तर अशा प्रकारे कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला सरकार त्याची भरपाई देणार आहे. तर आपण बघून घेऊया काय आहेत निष्कर्ष. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा असणे बंधनकारक आहे. शेतकरी 10 ते 75 या वयोगटातील असावा. कुठे संपर्क साधावा. तर मेन मुद्दा आहे की आपण संपर्क कुठं करू शकतो. शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजीकच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्यांच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवतात. एप्रिल ते ऑगस्ट 2022 अखेर योजना खंडित झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील 115 प्रस्ताव कृषी विभागाकडे आहेत. त्याची पडताळणी करून त्यांना लाभ देण्यात येणार आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.